नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी सांगली या जिल्ह्यामध्ये मिरज या तालुक्यात आलेली आहे। तर या ठिकाणी एवढं लांब येण्याचं कारणही तसंच होतं। मी आज या ठिकाणी एका शेतकरी बंधू दादांना भेटायला आलेली आहे आणि दादा महत्त्वाचं त्यांचं काम असं आहे की ते शिक्षण करताच या ठिकाणी गोट फार्मिंग ही करतात। तर सध्या ते ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत आहेत। आपण पूर्ण परिचय त्यांचा बघणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांनी किती छान असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक शेळ्यांना त्यांनी कप्पा केलेला आहे वेगळा वेगळा, त्याचबरोबर त्यांनी त्यांची चारा खाण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे, त्यांची पाण्याची सोय केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांच्या आवडीचा चारा हा पूर्ण त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये लागवड केलेला आहे। तर आज आपण दादांकडून ही संपूर्ण माहिती घेणार आहोत की शिक्षण आणि गोट फार्मिंग हे दोन्ही ते कसं ॲडजस्ट करतात आणि याबद्दल अजून आपल्याला त्यांच्याकडून काय माहिती घेता येते। तर या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर दादांचा आपण आता परिचय घेऊया। नमस्कार दादा, माझ्या सर्व शेतकरी बंधूंना तुमचा परिचय द्या। माझं नाव कौस्तुभ संजय गुरव, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मी एक BC स्टुडंट आहे। आता ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि ग्रॅज्युएशन करत शेती आणि गोट फार्म दोन्ही पण बघतो आणि परत हे सगळं चालू आहे। आणि गोट फार्मिंगची तुम्हाला आवड आहे, तुम्ही छंद म्हणून करताय? आवड छंद म्हणून केलं। तर आता सध्या तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात। आता भरपूर मुलं जे आहेत सध्या मी कॉलेज करतोय, शिक्षण घेतोय, तर नको बाबा हे शेळी पालन काय, तर असं तुम्हाला काही गिल्ट नाही वाटत? नाही, गिल्ट नाही वाटत, तुम्हाला उलटा आनंद आहे या गोष्टीचा। तर खरोखर तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आहे की तुम्ही कॉलेज करून गोट फार्मिंग करताय आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये लाजीरवाणी त्यांना कुठली बाब वाटत नाही, त्यांना म्हणजे कमीपणा वाटत नाही की मी गोट फार्मिंग करतोय, उलटा त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे। त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन। दादा या ठिकाणी गोट फार्मिंग त्यासोबतच शिक्षणही करतायत आणि त्याचबरोबर ते एक युट्यूबरही आहे। ही गोष्ट सांगताना मला अत्यंत आनंद होतो। तर त्यांच्या युट्यूब चॅनलचे नाव आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। दादा तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव सांगा। KS फार्म असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे। परत मी स्मार्ट नेपियर आणि सगळ्या नेपियरचे स्टिक वगैरे ऑल ओव्हर इंडिया एक्सपोर्ट करतो, विकतो तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून। तर तुम्हालाही दादांकडून जर स्टिक घ्यायच्या असतील किंवा शेळी पालनाविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांच्या युट्यूब चॅनलवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल आणि त्यांच्या युट्यूबची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल। तर तुम्ही नक्कीच दादांच्या चॅनलला भेट द्या आणि त्यांच्याशी तुम्हाला गोट फार्मिंग विषयी जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच दादांशी कॉन्टॅक्ट करा। तर दादा सगळ्यात आधी आता मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही शेळी पालनाला सुरुवात केली तर त्यावेळेस तुम्ही किती शेळींपासून सुरुवात केली? 5 शेळ्यापासून सुरू केलं होतं आणि मग त्याच्या हळूहळू तुम्ही वाढवत गेलात? 5च्या 10 झाल्या, मग 10च्या 15 झाल्या, मग 15च्या 20 झाल्या, असं हळूहळू वाढत गेलो। तर आता म्हणजे ह्या साईडला बकरी आहेत वाटतं? ह्या साईडला मेल आहेत, ह्या साईडला फिमेल्स आहेत आणि इकडे हे सगळे हे प्रेग्नेंट हे सगळे आपले गावरान शेळ्या आहेत की याच्यामध्ये वेगळं काही ब्रीड नाही? ह्यात उस्मानाबादी आहे, आफ्रिकन बोरो क्रॉस उस्मानाबादी आहे, म्हणजे मिक्स क्रॉस मध्ये काम करतो मी। गावरान पण मिक्स, सगळे मिक्स आहेत। तर याला मार्केट तुम्हाला लोकल मार्केट भेटतं की काही स्पेशल बघायला जायला? नाही, लोकल मार्केट भेटतं। शेतकरी बांधव येऊन, फार्मर येऊन घेऊन जातात, म्हणजे शेतकरी पाळण्यासाठी घेऊन जातात। याच्यामध्ये तुम्हाला मार्केट चांगल्या प्रकारे सापडले लोकल ठिकाणी। यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? चाऱ्याचं नियोजन सकाळी 7 वाजता आम्ही येणासने भरडा पडतो, येणासने मक्का, गहू, तांदूळ वगैरे। त्यानंतर 7:30 वाजता स्मार्ट नेपियर इथं हिरवा चारा पडतो। दुपारी ड्राय फोडरमध्ये सोयाबीनचं तूर भुसळ पडते आणि 4 वाजता आणि स्मार्ट नेपियर वगैरे हिरवी वैरण पडते। तुम्हाला दिवसभर शेळ्यांमागे राहायला लागत नाही। सकाळी 1 तास तुम्ही हे केलेलं आहे की बा इतक्या वाजता हे द्यायचं आपल्याला, दुपारी 11-12 वाजता अमकं चारा द्यायचा आहे त्यांना, आणि त्यांचं पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन तसं ते हे भरून ठेवलंय, म्हणजे तुम्ही स्टँड केलंय त्या ठिकाणी, टोकर भरून ठेवलेली आहे, प्रत्येक कप्प्यामध्ये आहे। तर शेळीला जसं लागेल तसं पाणी पिऊन येतात। तर खूप छान अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि शेतामध्ये स्पेशली शेळी पालनाचा सर्व चारा केलेला आहे। तर या ठिकाणी दादांनी खूप छान पद्धतीने चाऱ्याचंही नियोजन केलेलं आहे। आता आपण शेतात जाऊया आणि बघूया दादांनी शेळी पालनासाठी कुठला चारा लावलेला आहे। आम्ही शेतामध्ये चाललो होतो बघायला की चाऱ्याचं कुठलं त्यांनी लागवड केली आहे, पण येताच मला या ठिकाणी हा खड्डा दिसला, तर म्हटलं चला दादांकडून आपण जाणून घेऊया हा खड्डा त्यांनी कशासाठी केलाय। दादा हा खड्डा खास तुम्ही म्हणजे लेंडी खत वगैरे टाकण्यासाठी केलाय का? हा, लेंडी खत वगैरे किंवा तो राहिलेला जो त्यांच्या पायात जो चारा पडतो ते पण टाकतो। त्यानंतर बेडचा वापर न करता ह्याला उकंड्याच्या बेडचा आकार देऊन ह्याला खड्डा करून ह्यातच गांडूळ वगैरे सोडून गांडूळ खत तुमच्या आता जे शेतामध्ये नेपियर लावलंय त्याला जे खत टाकायचे तर ते तुम्ही या ठिकाणी तयार होते, कंपोस्ट करणार आहे। त्याच्यामध्ये आता गांडूळ सोडणार आहे, गांडूळ सोडलेले आहेत, ऑलरेडी सोडलेले आहेत। हा, तिथं दिसतंय थोडंसं तयार झालेलं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडासा चिखल आहे।
या बाजूला. आणि मग ते गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाही का? जमिनीमध्ये जात नाही गांडूळ, त्या ह्याच्यामध्ये सेक्शन त्या लेंडीमध्ये लेंडी शेणमध्ये राहतात. होय, खात राहतात. केव्हा जमिनीत आत जात नाही ते. आता खोल असतील ते आपल्याला बघायला नाही बघायला भेटणार. नाही ओलं पण आहे मिळणार, जरा. ओलं पण आहे पाऊस पडल्यामुळे. तर खूप छान तुमचं नियोजन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास पण केलेला आहे आणि शिक्षणासोबतच तुम्ही या सर्व गोष्टी करताय. तर खरोखर मला खूप असं वेगळं वाटतंय जरा, की शिक्षण घेता घेता पण मुलं ह्या गोष्टी करू शकतात. म्हणजे कसं की काही जणांना वाटतं नाही नाही अरे हे कसं करायचं, ते काढायचं ते, तर हे सगळं तुम्ही करता त्याबद्दल तुमचे खरंच खूप कौतुक. तर खूप छान नियोजन आहे. खत पाणी व्यवस्थित शेताला दिलं तर त्यातूनच त्यांना चारा भेटणार आहे व्यवस्थित. तर चला आपण बघूया. तर तुम्ही शेळी पालनासाठी खास इथे पूर्ण प्लॉट लावलेले आहेत. तर आपण आता शेतकऱ्यांना, आता मला तर माहिती आहे पण शेतकरी बंधूंना माहिती होण्यासाठी तुम्ही सांगा की हा जो प्लॉट आहे हा कुठला आहे? हा मारवेल कांडीगवत आहे. परत याची म्हणजे आता तुम्ही नवीनच लागवड केली? नवीन लागवड केलोय. तर घासाऐवजी चांगलं आहे. तर किती फुटाचा असताना तुम्ही हे शेळीला घालणार? आता 3 फूट झाल्यानंतर आपण 3 फूट घालतो. घालणार, त्यानंतर तुम्ही याची कटिंग चालू करणार. हे आहे आपलं दशरथ घास. हे आपलं दशरथ ग्रास आहे. दशरथ ग्रास आता दशरथ घासाचं मी पण ऐकलंय की ते हाईट जर जास्त झाली तर काडी त्याची कडक होते, तर त्यावेळेस शेळी खायला काढणं शेळी खात नाही. असताना ते आपण घातलं पाहिजे. 3-3.5 फूट किंवा जास्तीत जास्त हाईट शेळी पालनाला 4 फूट 4 फुटावर म्हणजे ह्या हाईटचं घालताना कापून घातलं पाहिजे. तर खूप छान तुमचं नियोजन आहे. अजून काय तुम्ही लावलेलं आहे स्पेशल शेळीसाठी? शेळीसाठी स्मार्ट नेपियर आहे. स्मार्ट नेपियर आहे. तर चला आपण स्मार्ट नेपियरचा प्लॉट बघू. तर मी नेहमी शेतकरी बंधूंना सांगत असते की इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे ते शेळीला स्पेशल आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकली बघायला आणि ऐकायला मिळणार आहे का खरोखर ते शेळीसाठी स्पेशल आहे की नाहीये. तर हा तुमचा किती दिवसाचा प्लॉट आहे दादा? 1 वर्षभराचा प्लॉट आहे. 1 वर्षाचा प्लॉट. 1 वर्षाचा प्लॉट आहे. तरी पण तुम्ही या ठिकाणी फुटवे बघा इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचे. कारण मला भरपूर शेतकरी बंधूंचे कॉल येतात की आमच्या आता 2 ते 3 कापण्या झाले तर त्याचा फुटवा होत नाही किंवा काडी बारीक होतीये, तर काय करायला पाहिजे. तर याचं आता म्हणजे किती कापणी असेल वर्षभरामध्ये? ही जी तिसरी कापणी असेल. तिसरी कापणी असेल. तिसरी ते चौथी. पहिली कटिंग तरी अंदाज तुमच्या लक्षात आहे का किती दिवसात आली होती? 3 महिने. 3 महिन्यामध्ये पहिली 3 कटिंग. महिन्यामध्ये शेतीची मशागत तुम्ही केलेली असेल. शेतीची मशागत केली आणि होती. नंतरच्या ज्या रेग्युलरली कापण्या म्हणजे आता ही हाईट जवळजवळ 4-4.5 फूट आहे. 5 फूट आहे. 5 फूट आहे. ही आपण जर शेंडा पकडला तर ही 5 फूट height दिवसामध्ये झाली. 5 फूट हाईट. 30 ते 40 दिवस. काय बोलतो? 40 दिवसामध्ये? 40 म्हणजे 2 महिन्यात तर येतेच. 2 महिन्यामध्ये 40 इतकी 5 फूट हाईट होणार? 5 फूट हाईट होणार. दादा विश्वास नाही बसत. नाही खरोखर नाही बसत. कारण माझ्या पण प्लॉट मध्ये नाही झाली 40 दिवसामध्ये एवढी मोठी हाईट. तर तुम्ही याला खास काय नियोजन केलंय खताचं? आता आपलं शेळ्यांचं जे वेस्ट निघते लेंडी खत वगैरे किंवा शेळी ज्यावेळी मी गोठा धुतो त्याचं पाणी मी एक साईडला गोळा करतो, गोळा करून ठेवतो. आणि 8 दिवसाला एकदा ह्याला पाटानं पाणी आहे. ज्यावेळी पाणी सोडतो त्याबरोबर ह्याला लेंडी खत आणि त्यांचे धुतलेलं जे पाणी आहे ते पण या स्मार्ट नेपियरला सोडतो. दर कटिंगला करता म्हणजे? दर कटिंगला, दर पाणीला हे सगळ्यांचं ही काळजी घेतो. तर म्हणजे तुम्ही म्हणजे बघा आता शेळीच्या गोमूत्रामध्ये पण किती पॉवर आहे. आपण ऐकलेलंच आहे की लेंडी खतासारखं खत या ठिकाणी नाहीये. तर दादांनी जे शेळीला ते चारा घालतायत तर शेळीचं निघलेलं जे वेस्टेज आहे म्हणजे गोठा धुतलेलं पाणी म्हणा, गोमित्र म्हणा, लेंडी खत म्हणा, हे सगळं याला टाकलंय आणि त्यातूनच ते 40 दिवसाला म्हणजे खरोखर मला पण विश्वास बसत नाहीये की 40 दिवसामध्ये 5 फूट हाईट या ठिकाणी होऊ शकते. बघा मी इथं उभं राहते, माझी हाईट स्वतःची 5 फूट आहे. तर हे माझ्या खरोखर डोक्याला लागते. दादांची खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही याच्या शेळी पालनाबरोबरच खताचंही नियोजन खूप छान पद्धतीने करतायत. आणि बहुतेक याच्याचमुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कापणी पण बरोबर येते. तर शेतकरी बंधूंना मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही ज्यावेळेस कुठलंही नेपियर लागवड करताय किंवा त्याची कटिंग करतायत तर खत व्यवस्थापन खरंच खूप महत्वाचं आहे. आणि आज मला त्याचं प्रत्यक्ष पण या ठिकाणी बघायला मिळालं की 40 दिवसामध्ये इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या नंतरच्या कटिंग येऊ शकतात. कारण मी नेहमी प्रत्येकाला सांगत असते की 2 महिने लागतील. कारण मी स्वतः तसा अनुभव घेतलाय. दर कटिंगला ते टाकत जा. मी 2 कटिंगला सांगते तर दर कटिंगला जर तुम्हाला शक्य झालं तर टाकत जा. नक्कीच तुम्हाला दादांसारखा अनुभव या ठिकाणी मिळेल. इंडोनेशिया स्मार्ट नेपियर कट करताना काही विशेष काळजी त्याला जमिनीबरोबर कट करायचं. म्हणजे असं हात फिरवलं तर असं लागू नये. पूर्ण जमिनीबरोबर कट करायचं. आणि दुसरी गोष्ट त्याला कट केल्यानंतर हे जो वाळ्याला ह्याच्यावर पाला आहे हे पूर्ण असं साफ करून घ्यायचं. गोळा करून घ्यायचं. हे गोळा करून एक साईडला ह्याच सरीमध्ये टाकलं तर तुम्ही चालते. ते पण त्याचं खत होते. आणि पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याला जमिनीबरोबर कापायचं. त्यानंतर त्याला नंतरचा फुटवा चांगला निघतोय. आपल्यामुळे नंतरचा निघणारा फुटवा तो जमिनीपासून निघतो. हा जमिनीपासून निघतो. भरपूर असा फुटवा निघतो. तरी पण खूप छान माहिती आहे. तर खत नियोजन तुमच्या कसं डोक्यामध्ये आलं की आपण हे करायला पाहिजे? खत नियोजन पहिला मी स्मार्ट नेपियर लावलो तो
आणि त्याच्यानंतर कापणी लेट व्हायली तर लेट काय व्हायली, पण कापल्यानंतरच ते येणार आहे. पण त्याला काय तर खायला घातल्यानंतर ते येणार आहे. असंच जमिनीवर तुम्ही हे करून एकदाच घातलोय किंवा असं ते येणार नाही. मग त्यानंतर जे गोटा धुतलेलं पाणी आहे किंवा त्यांचेच लेंडी जे खाऊन त्यांचेच लेंडी पडणारे तेच लेंडी आणि ह्याला घातलं तर हे आणि फास्ट ग्रोथ होतंय. म्हणजे त्यांना खायला घालण्यासाठी त्यांच्याकडून मिळालेलं तुम्ही याला खायला देताय आणि त्यामुळे ह्यातून त्यांना आणि हे खायला होतंय. मिळतंय. तर खूप छान असं हे चक्र आहे या ठिकाणी चाऱ्याचं. चारा शेळ्यांना जातोय, शेळ्यांचं निघालेलं जे राहिलेलं आपण खत म्हणतो ते खत पुन्हा नेपेरला येतंय आणि त्यापासून नेपेरला ताकद मिळते आणि पुन्हा तेच शेळ्यांना चारायला जातंय. तर खूप छान आहे. तर तुम्ही हे सगळं फक्त लेंडी खतावरतीच करता सगळं, बाकी काही टाकत नाही. काही नाही. तर खूप छान आहे. मी नेहमी शेतकरी बंधूंना सांगत असते की तुम्ही इतर खताचा वापर कमी करा आणि शेणखताचा किंवा लेंडी खताचा वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा. हा सगळा शेणखताचा पावर आहे ना, सगळं शेणखत. म्हणजे बघा या ठिकाणी स्टिक जवळजवळ 4थी-5वी कापणी आहे. तर ही स्टिक या ठिकाणी तुम्ही बघा किती मोठी आहे, जाड आहे आणि त्याचे स्टिकचे डोळे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हा सगळा फरक जो आहे तो लेंडी खताचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आवर्जून खत नियोजनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं निपीड असू द्या ते लवकरात लवकर त्याची कापणी येईल. तर लवकर कापणी येण्यासाठी काय करायला पाहिजे, शेतकरी बंधूंचा खूप प्रश्न असतात. तर आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल की नेपियरची लवकरात लवकर कापणी येण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. आपण स्मार्ट नेपियरची हाईट जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत बघितली आहे. तर विश्वास बसताना आपण आधी कटिंग चालू होती ती साईड बघितली आणि या ठिकाणी बघा या दादांनी याची हाईट 7.5 फुटापर्यंत गेलेली आहे. म्हणजे तुम्ही जर खताचं नियोजन व्यवस्थित टाकलं, म्हणजे खत नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल. तुमची हाईट चांगली होईल, त्याची ग्रोथ लवकर होईल आणि कापणी स्मार्ट नेपियरची लवकर येईल. आपल्या सर्व शेतकरी बंधूंना एक म्हणजे तक्रार आहे स्मार्ट नेपियरबद्दल की त्याची हाईट जास्त होत नाही, त्याला कापणी लवकर येत नाही. तर कापणी लवकर येण्यासाठी आपण त्याला जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला पाहिजे आणि दर कापणीला त्याला आपण खत व्यवस्थापन हे आठवणीनं केलं पाहिजे, म्हणजे त्याची कापणी लवकर येईल आणि आपल्याला त्यातून उत्पन्नही जास्त मिळेल. तर दादा या ठिकाणी तुम्ही आता एवढे प्रकारचे चारे लावलेत, तर तुम्ही आता एक डायरेक्टली सांगा मला काउंट करून की तुम्ही किती चारे लावलेत शेळीसाठी खास? 13 ते 14 प्रकार. कसे कसे? स्मार्ट नेपियर झालं, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर झालं, हो परत सुपर नेपियर झालं, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर झालं, हो 3 झाले. मक्का क्रॉस झालं, दशरथ ग्रास, विवन तुती, परत तुती पण आहे आणि कांडी गवत झालं कांडी गवत आणि हातगा, शिवरी, सुबाबूळ ते सगळं लावले म्हणजे कडेला आहे वाटतं. कडेला आहे. असे कडेला झाड आहेत त्याचे. शिवरीचे तुम्हाला दिसू तर शकते. असे पूर्ण टोटल तुम्ही 12 ते 13 प्रकारे 13 प्रकार केलो. तर हा पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणजे गोठा आणि हा सर्व चारा जे नियोजन तुम्ही केलंय हे तुम्ही किती जागेमध्ये केलं, म्हणजे किती गुंठ्यात बसले? 30 गुंठ्यामध्ये सगळं बसतंय. 30 गुंठ्यामध्ये 30 सगळं गुंठ्यामध्ये सगळं बसलं, गोटा पण आणि पूर्ण चारा पण. तर एवढं तुम्हाला बास होतं एवढं बास होते. तर मग खूप छान पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे. मला खरंच खूप नियोजन आवडलं त्यांचं आणि त्यांनी हे सर्व केलंय आणि याच्या सोबतच ते फक्त त्याच्याच मागे पळत नाहीयेत, त्याच सोबत त्यांचं शिक्षणही चालू आहे. शिक्षण करता करताच ते गोट फार्मिंग करतायत, चारा पण करतायत आणि चाऱ्याचं व्यवस्थित ते नियोजन करतायत की इतक्या दिवसात हा चारा कापायला आला पाहिजे. आणि खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आजच्या यंग जनरेशनसाठी, म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी खरोखर दादाचा आदर्श घ्यावा असं मी म्हणेल प्रत्येकाला आवर्जून. कारण आदर्श घेण्यासारखीच गोष्ट आज दादा करतायत. खूप कमी मुलं आज म्हणजे प्रत्येक जो नोकरीच्या मागे पळतोय तर दादा शिक्षण करून त्यांचं गोट फार्मिंग वाढवतायत. तर हे पुढे वाढवण्याचं नियोजन आहे तुमचं, मोठं करायचं तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, बेस्ट लक तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी. तर खरंच खूप छान मला तुमचं नियोजन या ठिकाणी आवडलेलं आहे. तर शेतकरी बंधू कसा वाटला दादांचं कामकाज, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी सांगलीला खास दादांना भेटायला आलेली होती आणि दादा इथून आता मला एका खास व्यक्तीकडे घेऊन जाणार आहेत भेटण्यासाठी. तर त्या खास व्यक्तीला मलाही भेटण्याची खूप उत्सुकता होती आणि मला वाटलं नव्हतं या ठिकाणी आल्यानंतर दादा मला त्या ठिकाणी घेऊन जातील. दादांची ती व्यक्ती खूप ओळखीची आहे आणि तुम्हालाही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की ती खास व्यक्ती कोण आहे. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.